ई लर्निंग प्लॅटफॉर्म. आपण आपला नेक्स्ट युनिट किंवा नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो स्टार्ट करत आहोत. कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट, सब्जेक्ट कोड 22601. कोर्स आउटकम्स, COs जे आहेत ते प्रत्येक तुम्हाला माहिती असतील. मग त्याच्यामध्ये आता आपण जो बघत आहोत तो 3 नंबरचा CO आहे. प्रिपेअर द टेंडर डॉक्युमेंट फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क. याच्यासाठीचा हा CO बरोबर त्याला मॅप होतोय. नेक्स्ट बघा, परत एकदा सब्जेक्ट कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट. हा जो चॅप्टर आहे, थर्ड चॅप्टर, टेंडर अँड टेंडर डॉक्युमेंट्स. हा चॅप्टर 16 मार्क्सचा आहे, 16 मार्क्सचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला 12 आवर्स लागतात. ओके, तसं आपला चॅप्टर आहे टेंडर अँड टेंडर डॉक्युमेंट, 16 मार्क्स. त्याच्यामध्ये आपण काय काय बघायचं आहे, तर ड्राफ्ट टेंडर नोटीस कशी ड्राफ्ट करायची ते बघायचं आहे. देन नेक्स्ट आहे त्याच्यानंतर सबमिटिंग टेंडर डॉक्युमेंट, जे आपण सबमिट डॉक्युमेंट करणार आहोत टेंडर डॉक्युमेंट ते कसे आहेत. त्याच्यानंतर कंडिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स इन टेंडर डॉक्युमेंट, तर कुठल्याही कंडिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स आहेत टेंडर डॉक्युमेंटमध्ये ते बघणार आहोत. देन कन्स्ट्रक्शनचे जे काही न्यूजपेपर्समध्ये आपण इन्व्हाइट टेंडर जे करतो किंवा इन्व्हिटेशन ऑफ टेंडर जे असतं ते कशा टाईपमध्ये असतं, किंवा टेंडर डॉक्युमेंटमध्ये शेड्यूल ABC काय असणार आहे, ए शेड्यूलमध्ये काय असतं, बी शेड्यूलमध्ये काय असतं आणि C शेड्यूलमध्ये काय असतं, किंवा डिटेलमध्ये जे एक्सप्लेनेशन आहे त्याचे काही बेसिक टर्म्स आहेत, म्हणजे टेक्निकल टर्म्स आपण त्याला म्हणू शकतो. त्या टेक्निकल टर्म्स काय आहेत ते सगळं आपण ह्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, हे सगळे ऑब्जेक्टिव्ह झाले. आता तुम्हाला बऱ्यापैकी थोडक्यात आयडिया आली असेल की ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघणार आहोत. नेक्स्ट बघा, तर फर्स्ट आपण बघतो टेंडरमध्ये काय आहे. टेंडर इज अन ऑफर इन रायटिंग फ्रॉम अ कॉन्ट्रॅक्टर टू एक्झिक्यूट सम स्पेसिफाईड वर्क or supply of material for certain payment of money the work may be. तर कोणते कोणते वर्क असणार आहे, तर कन्स्ट्रक्शन वर्क ॲज पर स्पेसिफिकेशन अँड ड्रॉइंग. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सप्लाय ऑफ मटेरियल और लेबर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल्स. तर हे सगळे आपल्याला टेंडर्स वेगवेगळे निघतात. त्याच्यामध्ये पहिला जर तुम्ही कन्स्ट्रक्शन वर्कमध्ये गेलात तर कन्स्ट्रक्शन वर्कचा आहे टेंडर. त्याच्यानंतर सप्लाय ऑफ मटेरियल और लेबरसाठीचं वेगवेगळे टेंडर्स असतात, म्हणजे मटेरियल सप्लायचं वेगळं असतं, लेबर सप्लायचं वेगळं असतं. त्याच्यानंतर मटेरियलचं नुसता ट्रान्सपोर्टेशनचं सुद्धा टेंडर असतं. म्हणजे टेंडरमध्ये पण वेगवेगळे व्हेरिएशन्स आपल्याला बघायला मिळतात. तर हे सगळे हे आहेत टेंडर्सचे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे नेसेसिटी ऑफ टेंडर. नेसेसिटी ऑफ टेंडरमध्ये काय असणार आहे, टेंडर आर इन्व्हाइट because once the owner has decided to proceed with the work and when all the preliminary are completed. जर तुमचं जे काही कम्प्लिशन असणार आहे वर्कचं ते जर खूप इनिशियल स्टेजला असेल तर सुद्धा आपण टेंडर हे करू शकतो. वर्क इन प्रोग्रेसमध्ये टेंडर असू शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जर तुम्ही लिगली ते एक्सेप्टन्स करत असाल किंवा एक्सेप्ट करत असाल टेंडर, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, तर जे एक्झिक्युशन ऑफ वर्क असणार आहे ते इस्टिमेटेड लिमिट किंवा फायनान्स लिमिटपर्यंत असू शकतं. किंवा तुम्ही जर दिस इज अटेम्प्ट of an officer can be received from interested builders to execute the work within the estimated limit of time and finance. तर ते टाइम अँड फायनान्समध्ये होऊ शकतं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ टेंडर. टाइप्स ऑफ टेंडरमध्ये आपल्याला वेगवेगळे टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये लोकल टेंडर आहे, ग्लोबल टेंडर आहे, ओपन टेंडर आहे, लिमिटेड टेंडर अँड निगोशिएटेड टेंडर, असे हे 5 टेंडरचे टाईप आहेत. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट लोकल टेंडर. फर्स्ट लोकल टेंडर म्हणजे काय,
These are the tender notice which is published by locally, म्हणजे लोकली जे लोकल न्यूजपेपर्स असतात त्या लोकल न्यूजपेपरमध्ये जे टेंडर नोटीस पब्लिश होतात. जर तुम्ही बघितलं असेल तर न्यूजपेपर जर वाचत असाल तर न्यूजपेपरमध्ये टेंडर्स असतात. पेज प्रत्येक न्यूजपेपर वाईज पेज नंबर वेगवेगळे असतात, पण जिथं आपले जॉब फॅसिलिटीज किंवा हे असे इंटरव्ह्यूचे वगैरे ॲड्स वगैरे येतात ना, तिथं असतात. बऱ्यापैकी 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या पेजवर तरी असतातच हे ॲड्स. त्याच्यानंतर ग्लोबल टेंडर म्हणजे काय? दिस टाइप ऑफ टेंडर विच आर पब्लिश इन इंटरनॅशनली सर्क्युलेटेड न्यूजपेपर. हा जो असणार आहे तो इंटरनॅशनल लेवलचा असणार आहे. अँड एनी फर्म्स ऑर कॉन्ट्रॅक्टर अराउंड द वर्ल्ड कॅन फिल द टेंडर. आणि हे टेंडर जे असणार आहे ते कोणीही भरू शकतं, म्हणजे कुठल्याही देशातलं, कुठल्याही ह्याच्यातला हा जो काही कॉन्ट्रॅक्टर असणार आहे तो हे टेंडर भरू शकतो. Such tenders are invited for very large project as construction of airport, tunnel, express highway etc. जे मोठे प्रोजेक्ट असतात, ह्यूज प्रोजेक्ट असतात आणि जे इंटरनॅशनल लेवलचे प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी ग्लोबल टेंडर यूज करतो. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे लिमिटेड टेंडर. लिमिटेड टेंडर are the type of tender in which the architect invite limited number of contractor for filling up the tender as per the specification of his project. जसं आपलं प्रोजेक्टचं स्पेसिफिकेशन असणार आहे, लिमिटेड कॉन्ट्रॅक्टरना म्हणजे 1-2-3 कॉन्ट्रॅक्टरना बोलवूनच ते टेंडर केलं जातं. दिस हेल्प टू कम्प्लीट द प्रोजेक्ट विथ अ गिवन स्पेसिफिकेशन इन स्पेसिफाईड टाईम. आणि ते बरोबर तेवढ्या टाईममध्येच होण्यासाठी, म्हणजे ओळखीचे वगैरे असतात त्यांनाच हे बऱ्यापैकी लिमिटेड टेंडर मिळू शकतं. नेक्स्ट आहे निगोशिएट टेंडर. निगोशिएट टेंडर म्हणजे काय? निगोशिएट टेंडर आर द टाइप ऑफ टेंडर इन विच द प्राइस टू बी पेड फॉर वर्क इज निगोशिएटेड विथ अ सिंगल कॉन्ट्रॅक्टर. मग जो काही एक कॉन्ट्रॅक्टर असणार आहे त्याच्याकडूनच हे निगोशिएट, मग जी प्राइस असणार आहे ती कशी करतात, निगोशिएट करून घेतात आणि त्याच्यावरनं हे टेंडर फिल केलं जातं. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे ते म्हणजे ओपन टेंडर. Open public tender are a type of tender in which any contractor can enter in completion and all the get an opportunity to fill tender. मग हे जे आहे हे पब्लिकली पण हे करू शकतो आणि ते कोणीही भरू शकतं. इट इज ऑल्सो इन्श्युअर द कॉस्ट ऑफ पब्लिक वर्क बाय सिक्युअर कॉम्पिटिशन. मग जे काही कॉम्पिटिशन असणार आहे, सिक्युरिंग कॉम्पिटिशन असणार आहे आणि ते पब्लिकली होऊ शकतं. म्हणजे कुठलाही जसं इंजिनियरनंच भरायचं असं काही नाही, समाजसेवी ज्या काही संस्था असतात त्यांनी सुद्धा हे टेंडर भरलं तरी चालतात. ते तशा टाईपचेच वर्क असतात जे कोणीही करू शकतं अशा टाईपमध्ये. मग हे असे टेंडर्स जे असणार आहेत हे वेगवेगळे टेंडर्स आहेत आणि ह्याच्यामधलं आपण कुठल्या कुठल्या टेंडर्स, आपल्याला ओपन टेंडर एक असतं आणि लोकल टेंडर एक असतं. हे 2 टेंडर आपण बऱ्यापैकी बघतो. ठीक आहे. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण ड्राफ्टिंग ऑफ टेंडर बघायचं आहे. ओके. थँक्यू.